एच आर म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याचा सल्लागार आणि मार्गदर्शक. तर एच आर क्षेत्रातील अशाच काही महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत एक अनुभवी व्यक्तिमत्व आहे. तर स्वागत करूया शीतल महाजन यांचं आपल्या गौरव मार्गमध्ये. तर शीतल मॅम, तुम्ही तुमच्या कॉर्पोरेट करिअरबद्दल थोडंसं एक संकल्पना द्यावी. नक्कीच. थँक्यू गौरव. माझं प्रोफाईल टोटल मला एक 14 ते 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे कॉर्पोरेटमध्ये. पण एच आरमध्ये मी जवळपास एक 8 वर्षापासून एच आरमध्ये काम करते. त्याच्या आधी मला प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा एक्सपिरियन्स आहे आणि 2009 पासून मी वर्किंगमध्ये आहे ॲज अ वर्किंग प्रोफेशनल. आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट, QC, डॉक्युमेंटेशन आणि मग नंतर लकीली मला एच आरमध्ये शिफ्ट व्हायचा चान्स मिळाला. सो मी बाय चॉईस एच आरमध्ये आहे. आणि मला खूप आवडतो माझं प्रोफाईल. ओके. तर एच आरबद्दल एक अशी संकल्पना आहे की ते फक्त सॅलरीज करतात किंवा फक्त रिक्रुटमेंटच आहे, एक अशी संकल्पना मांडली जाते एच आरबद्दल. तर यामध्ये अजून कोणकोणते व्हर्टिकल्स असतात? बरोबर. काही वर्षाआधी 8 ते 9 वर्षाआधी जर कोणाला जस्ट विचारलं तर भरपूर लोकांना प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये एच आर फंक्शन असतं हेही भरपूर लोकांना माहीत नसायचं. आत्ता बऱ्यापैकी सोशल मीडिया आहे, प्रोफेशनल नेटवर्क्स आहे, तर एच आरला बऱ्यापैकी एक्सपोजर मिळायला लागलं. आणि फक्त पेरोल आणि रिक्रुटमेंट हा पोर्टफोलिओ नाही आहे एच आरचा. एच आरमध्ये खूप सारे व्हर्टिकल्स आहेत, जसं की लेबर लॉज आहेत. कंप्लायन्स आणि स्टॅच्युटरी कंप्लायन्सचं एक वेगळं मोठं प्रोफाईल असतं कंपन्यांमध्ये. त्यानंतर रिक्रुटमेंट आणि टॅलेंट ॲक्विजिशन हे 2 वेगवेगळे पार्ट्स आहेत. आणि त्यानंतर एच आर बिझनेस पार्टनर, जे की तुम्हाला सिनियर स्ट्रॅटेजिक लीडर्ससोबत ते जॉईंटली काम करतात आणि ते छान आणि मोठं जबाबदारीचं एक प्रोफाईल आहे. पेरोल आहे, टॅक्सेशन्स आहेत, असे भरपूर एच आरमध्ये हे आहेत. कंप्लायन्स, पीपल मॅनेजमेंट एक नवीन कन्सेप्ट आहे सध्या. दे आर ऑल्सो, म्हणजे त्यांचंही प्रोफाईल खूप स्ट्रॉंग आणि ते कंपनीच्या कल्चरला बिल्डअप करायला एक चांगलं प्रोफाईल आहे. असे भरपूर प्रोफाईल आहेत एच आरमध्ये. पारंपरिक ह्युमन रिसोर्स एच आर मॅनेजमेंट आणि सध्याचं जे पीपल्स मॅनेजमेंट आहे यामध्ये काही डिफरन्स आहे? हो, खूप डिफरन्स आहे. कारण आता इंडस्ट्रीचं म्हणा किंवा जे एम्प्लॉईज जॉईन होतात ह्यांच्या रिक्वायरमेंट्स खूप बदलल्या आहेत. पारंपरिक एच आर हा फक्त रिक्रुटमेंट आणि अटेंडन्स आणि पेरोल एवढ्याच प्रोफाईलमध्ये काम करायचा. पण आता जे पीपल मॅनेजमेंट आहे, कारण धकाधकीच्या जीवनात ॲज अ इंडिव्हिज्युअल जेव्हा कोणी जॉईन होतं आपल्याकडे, त्यांचे भरपूर चॅलेंजेस असतात. त्यांना एक कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट क्रिएट करणं हे पीपल मॅनेजरचं एक काम असतं. त्यानंतर कंपनीमध्ये जे कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट म्हणू शकतो आपण, तर तो हा पीपल मॅनेजमेंटचाच एक भाग आहे. कारण व्हरायटी ऑफ पीपल असतात ऑर्गनायझेशनमध्ये, मग त्यांचे मतभेद असतात किंवा त्यांचे ओपिनियन वेगवेगळे असतात. या सगळ्यांना एका शेपमध्ये आणि एका रूममध्ये जे आणण्याचं काम करतो ते पीपल मॅनेजमेंटच्या एच आरचं काम असतं. ओके. येस. तुम्ही रिक्रुटमेंटबद्दल बोललात, तर एक परफेक्ट कॅन्डिडेट कोण असतो? सपोज जर आता आपल्याला एखाद्या हायरिंग वगैरे करायची आहे, तर तुम्ही एका कॅन्डिडेटमध्ये काय अशा आयडियल गोष्टी शोधता? जनरली आता रिक्रुटमेंटचा व्ह्यू बदलत चालला आहे. आधी टेक्निकल राऊंड इंटरव्ह्यू व्हायचे प्रोफाईल स्क्रीन झाल्यानंतर, आणि नंतर मग एच आरचा राऊंड असायचा की. तर मेजरली आत्ता तो स्कोप चेंज व्हायला लागला आहे. कारण एच आरच्या इंटरव्ह्यूमध्ये लोकांना म्हणजे मॅनेजमेंटचाच फोकस असतो की येणारी व्यक्ती ही आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये ॲडजस्ट होईल का. हा एक मेजर फॅक्टर आता ओपन झाला आहे. आणि डेफिनेटली आता जी वर्कफोर्स आहे किंवा ज्या एजची वर्कफोर्स आहे त्याच्यासाठी ते मॅटर करतं. रिक्रुटमेंटमध्ये त्या व्यक्तीचे टेक्निकल स्किल आपण चेक करतोच, तिथे एक मॅन्डेटरी जॉब रिक्वायरमेंट आहे. प्लस त्या व्यक्तीचा ॲटिट्यूड कसा आहे, त्याचा ओव्हरऑल त्याचं कंपनीला येणारं कॉन्ट्रीब्युशन काय आहे. जरी ती सिनियर लेवलला रिक्रुटमेंट असेल किंवा हायर ज्युनियर लेवलला जरी रिक्रुटमेंट असेल, तरी ती व्यक्ती किती प्रॉपर एच आरमध्ये कंपनी या कल्चरमध्ये येऊ शकते हे तेवढंच महत्त्वाचं असतं. रिक्रुटमेंटचा तोही एक महत्त्वाचा भाग आहे. आता एच आर म्हटलं म्हणजे आपण MNCs कंपनी पाहतो आणि काही आपल्या इंडियन कंपनीज पाहतो. तर यामध्ये दोन्हीच्या एच आर डिपार्टमेंटमध्ये खूप डिफरन्स दिसायला येतो. म्हणजे कधी कधी असं वाटतं की MNCs एच आर डिपार्टमेंटला खूप महत्त्व देतात, जिथे की आपल्या इंडियन कंपनीज म्हणजे एवढं महत्त्व मिळत नाही एच आरला.
तर कंपनी कल्चरमध्ये एच आरचं कसं योगदान राहतं आणि ते किती महत्त्वाचं असतं? कंपनीचं कल्चर, जसं मी एक छोटं उदाहरण देते. जसं घरामध्ये एक 4-5 लोकांचं कुटुंब असतं, तर प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो, पण ह्याला सगळ्यांना मॅनेज करणारे 1 किंवा 2 व्यक्ती असतात. सो तसंच कंपनीच्या कल्चरमध्ये पण असतं की व्हरायटी ऑफ पीपल आर देअर, की नॉट नेसेसरी. सध्या समजा तुम्ही महाराष्ट्रात आहात, की नॉट नेसेसरी की आपल्याकडे फक्त महाराष्ट्रीयन एम्प्लॉई आहेत. आपल्याकडे कोणी उत्तरेतनं असेल, कोणी दक्षिणेतनं असेल, कोणी पूर्वेतनं असेल, साऊथ इंडियन. तर ह्या सगळ्यांना जर सामावून तुम्हाला एक चांगलं कल्चर डेव्हलप करून आणि हेल्दी एन्व्हायरमेंटमध्ये जर तुम्हाला काम करून घ्यायचं असेल, तर एच आर इज द खूप महत्त्वाचं फंक्शन आहे ऑर्गनायझेशनमध्ये. हा खरं तर आपला इंडियन कल्चरचा एच आरसाठीचा खरंच एक दुर्दैवी अनुभव म्हणू शकेन मी याला. कारण खूप महत्त्वाचं हे आहे, कारण लोकांना कम्फर्ट येतो एच आरशी, मॅनेजमेंटशी बोलण्याच्या आधी लोकांना एच आरशी बोलण्यात कम्फर्ट येतो. आणि मग ते लोकांचे प्रॉब्लेम्स, छोटे जरी प्रॉब्लेम्स असले आणि आपण ते ऐकून घेतले आणि त्याचं शंका निवारण म्हणा किंवा त्यांना सोल्युशन्स दिलं किंवा काहीतरी चेंजेस आणले, तर नक्कीच हे कल्चर वाईज एच आरचा खूप मोठा हे येतो. भरपूर गोष्टी असतात की मॅनेजमेंटला बारीक गोष्टी, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी कंपनीतल्या माहीतही नसतात किंवा मग त्यांच्याकडे तो वेळ नाही असं म्हणू शकतो. म्हणून हे एच आरचं प्रोफाईल किंवा एक रिस्पॉन्सिबल एच आर कंपनीत असणं खूप महत्त्वाचं असतं. खूप वेळा काय होतं की असा एक एम्प्लॉईजमध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये गैरसमज असतो. कर्मचाऱ्यांना वाटतं की एच आर मॅनेजमेंटची साईड घेतं आणि मॅनेजमेंटला वाटतं की आपण फक्त प्रॉब्लेम्सच आणत जातो. तर हा कसा, म्हणजे दोन्ही ठिकाणी कसं बॅलन्स करावं? खूपच क्रिटिकल प्रश्न आहे, कारण हे डे टू डे लाईफमध्ये एच आरला हे करायला लागतं. ज्यावेळेस तुम्ही बायस नसता की मला फक्त एम्प्लॉईजमध्ये एक चांगलं हे हवं आहे, की मला एम्प्लॉईजमध्ये एकदम गुड पाहिजे की हां आमचा एच आर आमचा ऐकतो किंवा मॅनेजमेंटला असं वाटतं की आमच्या सगळे इन्स्ट्रक्शन एच आर फॉलो करतो. पण तुम्ही जर एक सुज्ञ एच आर असाल किंवा एक परफेक्ट एच आर प्रोफेशनल असाल, सो तुम्हाला त्या दोघीकडचे कन्सर्न्स आधी तुम्ही समजून घ्या की मॅनेजमेंटचे काही कन्सर्न्स असतील, कमर्शियल कन्सर्न्स असतील किंवा टाईमलाईनचे कन्सर्न्स असतील आणि एम्प्लॉईजचे काहीतरी डे टू डे ऑपरेशनल कन्सर्न्स असतील. ज्यावेळेस तुम्ही ते स्वतः समजून घेऊ शकता, त्यावेळेस मला असं वाटतं तुम्ही एकदम बॅलन्स प्रोफाईल किंवा वर्क कल्चर करू शकता. एच आर हा कधीच मॅनेजमेंटचाही नसतो आणि कधीच एम्प्लॉईचाही नसतो. तो ती सिच्युएशन किती बेस्ट त्याला किती बेस्ट हँडल करायची असते किंवा त्याला त्याचे कॉन्सिक्वेन्स जर लक्षात येत असतील, तो नक्कीच तो एक बॅलन्स असतो. 100% तो मॅनेजमेंटचाच निर्णय घेईल किंवा काही सिच्युएशन बेसमध्ये असं असतं की तुम्हाला लोकांकडूनच उभं राहायचं असतं, कारण ती गरज असते आणि थोड्या दिवसांनी कदाचित मॅनेजमेंटलाही ते पटतं आणि कधी कधी असंही होतं की तुम्हाला तो मॅनेजमेंटचा निर्णय लोकांना पोचवावाच लागतो. सो तुम्हाला तुमचा इमोशनल इंटेलिजन्स सांभाळून ते काम करायचं असतं. त्या केसमध्ये नक्कीच तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. पण हे अनुवादित उत्तर आहे असं मला वाटतं. आता जसं आपण म्हटलं की एच आरचं करिअर म्हणजे एक चांगलं करिअर घडू शकतं एच आरमध्ये, तर एच आर फील्डमध्ये स्विच करण्यासाठी स्पेसिफिकली खूप लोकांचा गैरसमज असतो की MBA एच आर केलं तरच माझी चांगली ग्रोथ होईल एच आर फील्डमध्ये. तर असं काही आहे का, किंवा काय गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असतात किंवा डेव्हलप करून घ्यायच्या असतात जर आपल्याला एच आरमध्ये करिअर करायचं असेल तर? ओके, सो माझ्या पर्स्पेक्टिव्हने किंवा माझं स्वतःचं जर मी बॅकग्राऊंड एक्झाम्पल घेतलं तर मला नाही वाटत की तुमच्याकडे मॅनेजमेंटची डिग्री कंपल्सरी आहे. कारण एच आर हे असं फंक्शन आहे की तुम्हाला टास्क फोर्स मॅनेज करायची आहे. जर तुम्हाला स्वतःला पीपल मॅनेजमेंटमध्ये जर इंटरेस्ट असेल किंवा तुमचा अनुभव आधीचा जर तसा असेल, तर मला नाही वाटत की MBA हे गरजेचं आहे. कारण कॉलेजमध्ये तुम्हाला थेरॉटिकल नॉलेज मिळतंच, तो करिक्युलम तसाच डेव्हलप झालेला असतो, डिझाईन केलेला असतो. पण ज्यावेळेस तुम्हाला अनुभवाअंती जेव्हा तुम्हाला पीपल मॅनेजमेंट जमायला लागतं, तर मला नाही वाटत की तुम्हाला MBA कंपल्सरीच आहे स्विच करताना. किंवा तुम्हाला जर फ्रेशर नंतरच जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर आय सजेस्ट MBA तुम्ही इमिडिएट
डिस्टन्सने पण करू शकता, किंवा मग तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर जॉब स्टार्ट करून एक तर तो एक ऑप्शन आहे, किंवा जर तुम्हाला फुल टाईम HRच करायचं असेल तर MBA इज ऑल्सो गुड ऑप्शन आहे. पण तुमचा अनुभवापुढे तुमची डिग्री म्हणजे मला नाही वाटत, कारण जे करिक्युलममध्ये आपण शिकतो, आपला मागचा प्रश्न पण होता की एज्युकेशनल जो आपला करिक्युलम आहे त्याचा इथे कितपत फायदा होतो. टेक्निकल प्रोफाईलमध्ये होतो, पण मॅनेजमेंटचे लेसन्स तुम्हाला अनुभवातनंच येतात. आणि मध्यंतरी काही आठवड्यांपूर्वी माझं डिस्कशन चाललं होतं. आम्ही लंचला गेलो होतो आमच्या ऑफिसच्या कन्सल्टंट बरोबर. सो जेव्हा मी त्यांना माझं इंट्रोडक्शन दिलं तर त्यावेळेस मी त्यांना म्हणाले, त्या दिवसापर्यंत मलाही वाटत होतं की माझ्याकडे MBAची डिग्री नाही आहे म्हणून. तर त्यांनी मला क्लिअर सांगितलं की मी एज्युकेशन वाईज मी HR नाही आहे, मी अनुभवाने HR आहे आणि मी बाय चॉईस HR आहे. सो त्यांनी मला पटकन उत्तर दिलं, इट नॉट रिक्वायर्ड. जर तुम्ही एका इस्रोच्या कन्सल्टंट बरोबर बोलताय आणि त्यांनाही जर आहे की पीपल मॅनेजमेंट इज द ओनली एक्सपिरियन्स नॉट द डिग्री, मग त्यावेळेस मलाही थोडं हे झालं की आणि गरज नाही आहे, बिकॉज आय एम मॅनेजिंग गुड विच आय फील, आणि यू कॅन मॅनेज. म्हणजे मला सांगायचं आहे की हे ऐकून खरंच बरं वाटतं, कारण मी पण MBA HR नाही केलेलं पण माझं HR करिअर म्हणजे सुरू आहे, चांगलं व्यवस्थित सुरू आहे. आता बहुतेक वेळेस काय होतं की प्रत्येक डिपार्टमेंटचा काही प्रॉब्लेम आला की ते HR कडे सुपूर्द करतात की हे HRचं काम आहे. बट मला असं वाटतं की प्रत्येक मॅनेजरने सुद्धा थोड्याफार पीपल्स मॅनेजमेंट म्हणजे HRच्या स्किल्स डेव्हलप कराव्यात, जेणेकरून ते त्यांच्या टीम हँडलिंगमध्ये पण कामात येईल. तर याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल? येस, नक्कीच. कारण जसं जसं तुम्ही प्रोफाईलमध्ये किंवा तुमच्या डेझिग्नेशनमध्ये सिनियर लेवलला जातात, लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, किंवा तुमच्या टीममध्ये जे ज्युनियर असतात, ज्यांना जे करिअरमध्ये एक्सपिरियन्स घेऊ बघत असतात, ते तुम्हाला ऑब्झर्व करत असतात. सो एक चांगला मेंटर होण्यासाठी तुम्हाला हे ह्युमन मॅनेजमेंट स्किल येणं अपेक्षित आहे. की तुमच्या क्लोज रूमचे डिस्कशन्स तुमच्या टीमसोबत कसे असले पाहिजे, किंवा आउटसाईड द टीम तुमचे जे डिस्कशन असतात क्रॉस फंक्शनल बरोबर. सो ह्या मॅनेजमेंटच्या गोष्टी नक्कीच तुम्ही जसं पदावर सिनियर होत जातात त्यावेळेस त्या महत्त्वाच्या आहेत. HRसाठी काही लिमिटेशन्स असतात का, की काही लिमिटेशन्स आपण ठेवाव्यात असं काही असतं HRमध्ये? येस, नक्कीच. HRला त्याच्याच स्वतःच्या लिमिटेशन्स त्याने सेट केल्या पाहिजे, की सगळ्याच गोष्टी ह्या ॲक्सेप्टेबल नसतात. हे एक आहे. तुमचं कंपनीमधल्या तुमच्या सगळ्या कलिगबरोबरचं तुमचं बिहेवियर किंवा तुमचं जे ट्युनिंग झालेलं असतं, तर त्या केसमध्ये नॉट नेसेसरी की तुम्ही सगळ्यांना होच म्हणा. मॅनेजमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा एक बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला समोरच्याला नाहीही म्हणता आलं पाहिजे, की किंवा त्याला त्या गोष्टीचं त्याच्या मागची ॲक्च्युअल सिच्युएशन तुम्हाला त्याला सांगता आली पाहिजे. कारण HRचं फंक्शन हे बऱ्याच कॉन्फिडेन्शियल गोष्टी पण असतात मॅनेजमेंटच्या किंवा बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू. सो ती लिमिटेशन्स तुम्हाला ठेवता आली पाहिजे, की मला कलिग बरोबर कसं बोलायचं आहे, किंवा मला कितपत मी शेअर करू शकतो किंवा शेअर करू शकते ह्या केसमध्ये, किंवा नाही म्हणणं हे पण तुम्हाला एक ते जमलं पाहिजे. मग त्या नाही म्हणण्याला भरपूर तऱ्हा आहेत, की डायरेक्ट नाही म्हणायचं, की नाही म्हणण्याला पण एक पद्धत असते की ती सिच्युएशन बॅलन्स होईल. सो नक्कीच HRने लिमिटेशन्स ठेवाव्या, आणि मॅनेजमेंटला पण कमिटमेंट देण्याच्या आधी पण ते तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे, कारण प्रॅक्टिकली तुम्ही लोकांबरोबर काम करत असता. मग ते कुठे लोकांनाही हॅम्पर नाही झालं पाहिजे, कारण सक्सेसफुल बिझनेस स्ट्रक्चर हे त्यांच्या लोकांच्या डिलिव्हरेबलवर डिपेंडंट असतं आणि ओव्हरऑल कंपनीच्या कल्चरवरच डिपेंड असतं. सो येस, HR इज हॅव्हिंग लिमिटेशन्स आणि ते ठेवता आले पाहिजे. असं समजलं जातं की आपण आपल्या सिनियर्सला नाही नाही म्हणायला पाहिजे. सपोज ते कुठलीही गोष्ट त्यांनी म्हटली किंवा कुठलंही काही काम आलं तर आपण होच म्हणायला पाहिजे. तर नाही म्हणणं किती महत्त्वाचं आहे आणि याचे काय काय फायदे आहेत, काय काय तोटे आहेत ते? येस, नक्कीच. जर तुम्हाला तुमच्या आउट ऑफ द बॉक्स काही काम करायला सांगितलं जातं आणि जे तुम्हाला पटत नसेल तर नक्कीच तुम्ही नाही म्हणू शकता, पण तुमच्या नाही म्हणण्याला एक पद्धत असली पाहिजे. किंवा जर तुमच्या डोमेनशी ते काही महत्त्वाचं असेल किंवा तुम्हाला शिकण्यासारखं काही मिळत असेल, पण तुमच्या पर्सनल कमिटमेंट किंवा तुमच्या ऑफिशियल कमिटमेंट कॉम्प्रोमाइज होत नसतील तर ते तुम्ही घ्यावं. पण असंही व्यावसायिक आणि पर्सनल दृष्टिकोनमध्ये पण तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे, पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये पण. तर तुम्हाला स्वतःला म्हणू शकतो आपण की तुम्हाला कमी त्रास होईल त्या गोष्टीचा.
अननेसेसरी माशाला झाडावर चढण्यामध्ये काही हे नाही आहे. मग तो त्याचा जीव जाईल किंवा मग ती थॉट प्रोसेसच रचणारा चुकीचा असं मी म्हणेन. सो येस, इट्स ऑलवेज गुड टू से नो. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये HR-चं वेगवेगळं काम असतं, त्याचं वेगळंच महत्त्व असतं. तर IT, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस इंडस्ट्री यामध्ये HR कसा, म्हणजे काय असतं, म्हणजे नेमकं कुठली डेव्हलपमेंट असते, काय करिअर ऑप्शन्स असतात? ओके, सो ह्या तिघं डोमेन वेगवेगळे आहेत. सो जनरली ऑपरेशन्स, HR ऑपरेशन्स जर प्रोफाईल बघितलं, सो ह्या तिघं इंडस्ट्रीमध्ये ते समहाऊ कॉमन असतं. पण जर रिक्रुटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही बघितलं तर IT इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट वेगळी आहे HR-कडून. कारण त्यांचे जे डोमेन्समध्ये जे काम करतात किंवा जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणा किंवा सॉफ्टवेअर सपोर्ट म्हणा, हे जे बेसिक फंक्शन असतात IT इंडस्ट्रीचे, ह्याची रिक्रुटमेंटची रिक्वायरमेंट वेगळी आहे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये टेक्निकल प्रोफाईलमध्ये रिक्रुटमेंटची रिक्वायरमेंट वेगळी असते. प्लस IT इंडस्ट्री वगळता मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सर्टिफिकेशन्स असतात, जसं ISO आहे, सेफ्टी सर्टिफिकेशन आहे. ह्यामध्ये HR-चा पोर्टफोलिओ थोडा वेगळा असतो, कारण त्यांना ते डॉक्युमेंटेशन, ते स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस मेंटेन करायचे असतात. आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये HR-चं डोमेन थोडं वेगळं असतं, कारण ज्या इंडस्ट्रीजला तुम्ही सर्व्हिस देत असता, मग त्यांचे काहीतरी कंप्लायन्सेस तुम्हाला मॉनिटर करावे लागतात किंवा मेंटेन ठेवावे लागतात. जसं की तुम्ही एखाद्या मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला तुम्ही सर्व्हिस देताय, मग तुमची टीम तिथे जाते किंवा तुम्ही इथून त्यांना सर्व्हिस देताय. सो ती इंडस्ट्री काहीतरी कंप्लायन्सेस करत असते. सो हे कंप्लायन्सेसचे डॉक्युमेंट बनवणं, जसं वेळेवर सॅलरी गेली की नाही, त्यांना प्रॉपर वेजेसप्रमाणे सॅलरी मिळते की नाही. सो ह्या तिघं ह्याच्यात थोड्याफार फरकाने HR-चं हे प्रोफाईल थोडं वेगवेगळं असतं. आणि जनरली IT इंडस्ट्री प्रेफर करते की IT बॅकग्राऊंडचा HR घेणं, कारण रिक्रुटमेंटला त्यांना ते सोपं जातं, कारण खूप सारं व्हास्ट आहे IT एन्व्हायरमेंट. आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये यू कॅन डीप डाईव्ह. ITचं HR मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कल्चर वाईज खूपच वेगळं असतं, त्याच्यामुळे त्याला सर्वायवलला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो सर्वायवल होण्यासाठी. पण आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लस सर्व्हिस असं मिक्स कल्चर असतं असं मला वाटतं. सो ते एक वेगळं डोमेन आहे आणि हे एक पूर्ण वेगवेगळे डोमेन्स आहेत.